हॅलो. आज आपण एका भन्नाट फिल्म विषयी बोलणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. 70 रुपये वारले, धनंजय माने इथेच राहतात का, आणि हा माझा बायको पार्वती. मित्रांनो, हे 3 डायलॉग ऐकले की पुढे काही सांगायची गरजच राहत नाही. डोळ्यासमोर लगेच येतो एक सिनेमा, याचं नाव आहे अशी ही बनवा बनवी. 23 सप्टेंबर 1988 रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला आता जवळपास 38 वर्ष झाली. पण आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला किंवा त्याची एखादी क्लिप समोर आली तरी आपण काही मिनिटं थांबून ती पाहतोच. पण प्रश्न असा आहे की जवळपास 4 दशकांपूर्वी बनलेला हा सिनेमा आज इतका फ्रेश का वाटतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशी ही बनवा बनवीच्या मेकिंग वाची गोष्ट, त्यातील काही प्रसिद्ध डायलॉग, ते कसे जन्माला आले आणि साध्या वाटणाऱ्या कॉमेडीने मराठी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान कसं मिळवलं. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. अशी ही बनवा बनवीची मूळ कल्पना पूर्णपणे नवीन नव्हती. या चित्रपटाचा मुख्य कथाबंध ऋषिकेश मुखर्जी यांच्या 1966 मध्ये आलेल्या बीवी और मकान या हिंदी चित्रपटाशी मिळता जुळता आहे. आणि बीवी और मकान मागेही शैलेश डे यांच्या बंगाली जॉयमा काली बोर्डिंग या कथानकाचा संदर्भ होता. पण इथेच दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांची खरी कमाल दिसते. मूळ कल्पना घेतली, पण तिचं फक्त भाषांतर केलं नाही. पात्र, त्यांची बोलण्याची पद्धत, पुण्याचं वातावरण, नोकरीसाठी धडपडणारे तरुण, घरमालक, मित्रांमधली केमिस्ट्री आणि मराठी विनोदाची लय, हे सगळं इतकं आपलंसं केलं की अशी ही बनवा बनवीची स्वतंत्र ओळख तयार झाली. आणि अर्थातच याचा सर्वात मोठा आधार होता या चित्रपटाचा अफलातून कलाकारांचा संच. श्री अशोक सराफ म्हणजे धनंजय माने, श्री सचिनजी पिळगावकर म्हणजे सुधीर, श्री लक्ष्मीकांतजी बेर्डे म्हणजे स्पर्शा आणि सिद्धार्थ रे म्हणजे शंतनू. या चौघांमध्ये दिसणारी मैत्री बनावटीची वाटत नव्हती. विशेषतः अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कॉमेडी टायमिंगमुळे अगदी साधा संवाद देखील भन्नाट होतो. सचिन यांनी नंतर सांगितलं होतं की या चित्रपटाच्या काळातच त्यांची आणि लक्ष्याची मैत्री घट्ट झालेली. आणि या कथेची खरी गंमत सुरू होते ती घराच्या प्रश्नामुळे. 4 मित्र एकत्र राहतात. आधी विश्वास सरपोतदारांच्या घरात तो गोंधळ सुरू होतो आणि नंतर परिस्थिती अशी येते की त्यांना दुसरं घर शोधावं लागतं. ते दुसरं घर शोधतात लीलाबाई काळभोर यांचं. पण त्यांच्या बंगल्यात राहायची एकच अट होती, ती म्हणजे भाडेकरू विवाहित पाहिजे. आणि मग सुरू होते खरी बनवा बनवी. सुधीर बनतो सुधा, वर्षा बनतो पार्वती. पण यामागे एक खूप सुंदर मेकिंग डिटेल आहे. सचिन पिळगावकरांनी सांगितलेल्या आठवणीनुसार बालगंधर्व रंगमंदिरात बालगंधर्वांचे पुरुष आणि स्त्री वेशातील फोटो पाहून स्त्री वेशाची कल्पना कथेमध्ये आणण्याचा संदर्भ तयार झाला. विशेष म्हणजे 1988 हे बालगंधर्वांचं जन्मशताब्दी वर्षही होतं. त्यामुळे स्त्रीवेश हा केवळ स्वस्त विनोदासाठी वापरलेला गिमिक न राहता त्याला एक सांस्कृतिक संदर्भही मिळाला. आता येऊया सिनेमाच्या डायलॉग्सकडे. अशी बनवा बनवीबद्दल एक समज अनेकदा ऐकायला मिळतो की अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे इतके जबरदस्त कलाकार होते की त्यांनी अनेक प्रसिद्ध संवाद सेटवरच तयार केले. पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. सचिन पिळगावकरांनी स्पष्ट सांगितलं आहे की चित्रपटातील बहुतेक संवाद आधीच स्क्रिप्टमध्ये लिहिलेले होते. वसंत सबनीस आणि सचिन पिळगावकर यांनी संहितेवर एकत्र काम केलं होतं. इतकंच नाही, धनंजय माने इथेच राहतात का हा आज अजरामर झालेला डायलॉग देखील आधीच लिहिला होता. तो कसा म्हणायचा हेही सचिन यांनी आधी ठरवलं होतं. पण काही डायलॉग मात्र खरोखर सेटवर अचानक जन्माला आले होते. आणि त्यापैकी सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे हा माझा बायको पार्वती. हा अशोक सराफ यांच्या तोंडून त्या क्षणी सहज निघालेला संवाद होता. याशिवाय लक्ष्या यांचा सारखं सारखं काय त्याच झाडावर, आणि मग सचिनजी म्हणतात जाऊ बाई, आणि मग लक्ष्य म्हणतात नका जाऊ, हे संवाद देखील शूटिंगच्या वेळी सहज आले होते. म्हणजे या सिनेमाची जादू फक्त इम्प्रोव्हायझेशन मध्ये नव्हती, उलट मजबूत लेखन आणि योग्य ठिकाणी कलाकारांच्या स्पॉन्टेनियस टायमिंगचा वापर हे त्याचं खरं बलस्थान होतं. आणि आता आपल्या सगळ्यांचा आवडता डायलॉग 70 रुपये वारले, या सीन बद्दल सुद्धा एक रंजक माहिती आहे. हा पूर्ण सीन अचानक सेटवर तयार झाला असा दावा अनेक ठिकाणी केला जातो. पण सचिन पिळगावकरांच्या माहितीनुसार तो त्या मोजक्या इम्प्रोव्हाइज संवादांमध्ये नव्हता. उलट एका मुलाखतीत त्यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार लेखक वसंत सबनीस यांच्या आयुष्यातील एका खऱ्या घटनेतून 70 रुपये आणि इस्रायलमधून औषध मागवण्याचा संदर्भ आला होता. त्या छोट्याशा घटनेला सिनेमात इतकं भन्नाट रूप मिळालं की या 70 रुपये वारले ही वेळ स्वतःच एक मीम बनली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमागे आणखीन एक मोठं नाव होतं, ते म्हणजे व्ही शांताराम यांचं. चित्रपटाची निर्मिती व्ही शांताराम प्रोडक्शन बॅनरखाली झाली होती आणि निर्माता होते किरण शांताराम. सचिन पिळगावकरांनी सांगितलेल्या आठवणीनुसार शांताराम बापूंनी त्यांच्यावर इतका विश्वास ठेवला होता की शूटिंग सुरू असताना त्यांनी चित्रपटाची एकही फ्रेम बघितली नव्हती. सगळा सेट राजकमल स्टुडिओमध्ये होता. शांताराम बापू ऑफिसमध्ये यायचे पण सेटवर जाऊन हस्तक्षेप कधी करत नसत. आणि चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सचिन यांच्या कामाचं कौतुक पण केलं होतं.
एका तरुण दिग्दर्शकावर त्या दर्जाच्या चित्रपटाने ठेवलेला हा विश्वास किती मोठा असेल याची कल्पना आपण करू शकतो. या सिनेमाची आणखीन एक ताकद म्हणजे त्याचं संगीत. संगीतकार अरुण पौडवाल यांनी सिनेमाला अशी गाणी दिली जी विनोदी कथानकात सुद्धा वेगळी ओळख निर्माण करतात. विशेषतः हृदयी वसंत फुलताना हे गाणं आजही अशीही बनवाबनवी म्हटलं की आठवल्याशिवाय राहत नाही. या गाण्याचे गीतकार शांताराम नांदगावकर होते आणि अनेक गायकांच्या आवाजामुळे त्याला एक वेगळीच मजा आली. पण शेवटी प्रश्न पुन्हा तोच, हा चित्रपट इतकी वर्ष लोकांच्या हृदयात कसा काय टिकला? माझ्या मते त्याचं उत्तर फक्त कॉमेडी नाही, तर या चित्रपटात 4 मित्र आहेत. त्यांच्याकडे फार पैसे नाहीत, त्यांना राहण्यासाठी घराची गरज आहे. प्रत्येकाची स्वतःची प्रेम कहाणी आहे, स्वतःच्या अडचणी आहेत. ते एकमेकांशी भांडतात, एकमेकांची खिल्ली उडवतात, पण वेळ आली की एकमेकांना सोडत नाही. त्यामुळे आपण फक्त विनोद बघत नाही, तर आपण पाहतो मैत्री, धडपड, प्रेम आणि या सगळ्यातून निर्माण होणारी बनवाबनवी. आणि कदाचित म्हणूनच जवळपास 4 दशकं झाली तरी धनंजय माने, सुधीर, परशा, शंतनू, पार्वती, सुधा, लीलाबाई काळभोर आणि विश्वास सरपोतदार ही पात्र आपल्याला आजही आपल्या आसपासचीच वाटतात. सचिन पिळगावकरांनी एका मुलाखतीत त्या चित्रपटाबद्दल एक सुंदर गोष्ट सांगितली होती. एखाद्या चित्रपटाला आयकॉनिक बनवण्याची ताकद शेवटी प्रेक्षकांकडेच असते आणि अशीही बनवाबनवीच्या बाबतीत मराठी प्रेक्षकांनी ते अगदी खरं करून दाखवलं. कारण अशीही बनवाबनवी हा आज फक्त एक जुना कॉमेडी सिनेमा राहिलेला नाही, तो मराठी पॉप कल्चरचा एक भाग बनलाय. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, अशीही बनवाबनवी मधला तुमचा सगळ्यात जास्त आवडता डायलॉग कोणता आणि तुमचा सगळ्यात आवडता सीन कोणता? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. काही सूचना असतील तर प्लीज त्या कमेंटमध्ये सांगा आणि TH नेटवर्कला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये. पर्यंत नमस्कार.